बच्ची हत्या की चाल, टकले अपने की नजर और तांबड़े बाबा के चमत्कार पर संदेह नहीं करते। ये कभी भी मात दे सकती है। क्या लगा है? इतकी धमाकेदार आज सुरुवात झालेली आहे या भागाची आणि मी माझ्या वतीने सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो। खरं तर मंडळी, अशी सुरुवात एखाद्या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळेला आपण नेहमी बघतो, हिरो येतो, हिरोईन येते वगैरे वगैरे, डान्स बिन्स होतोय, पण आज ही सुरुवात आहे ही नाटकाच्या प्रमोशनसाठी। आणि ज्या उद्देशाने मला वाटतं हे सुरू झालं होतं की नाटक खूप ग्रँडर पद्धतीने घराघरात पोहोचवायचा एक प्रयत्न छोटासा आमचा होता। मला वाटतं ते आज खरं तर सक्सेसफुल झालं असं मला वाटतं आजची ही सुरुवात बघताना। बाकी तुम्ही कसे आज सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसता येणं मंडळी, हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा। मंडळी, या मंचावर आम्ही आतापर्यंत 2 नाटकांना एकत्रितपणे आणलं होतं, 3 नाटकांना एकत्र आणलं, पण आज 4 नाटकांना आम्ही एकत्रितपणे या मंचावरती घेऊन आलोय खास तुमच्यासाठी। मला एक किस्सा आठवतो, मी 7वी 8वीला होतो सर, आणि मला त्यावेळेला नाटक बघायचं होतं। मी शाळेतून दांडी मारून नाटक बघायला गेलो, त्यावेळेला 70-80 रुपये काहीतरी तिकीट होतं। मी त्यांना म्हटलं मला नाटक बघायचं आहे, तिकीट काढा। मी खिशात हात घातले, माझ्याकडे 4च रुपये होते। ते म्हटलं 4 रुपयात सर तुम्हाला नाटक नाही बघता येणार। म्हटलं ठीक आहे, मी एक दिवस बघेन म्हटलं नाटक, पण आजचं नशीब बघा माझं, त्यावेळेला 4 रुपयात एक नाटक नव्हतं बघू शकत, आज फुकटात 4 बघतोय। फुकटात म्हणजे मी झलक बघणार आहे, खरं तर तिकीट काढूनच जायला पाहिजे नाटकासाठी। पण सध्या रंगभूमीवर जी 4 नाटकं खूप गाजत आहेत, खूप चर्चेत आहेत, अशा 4 नाटकातले हे आपले आवडते कलाकार या मंचावरती आलेले आहेत। मी मनापासून स्वागत करतो या मंचावरती अदिती सारंगधरचं। जोरदार टाळ्या अदितीसाठी, आणि जोरदार टाळ्या आशा शेलार यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। नाटक आहे ग्रेसफुल। स्वागत करूयात योगिनी चौकचं। खरं तर योगिनीची वेगळी ओळख म्हणजे ज्या कार्यक्रमामुळे मी इथपर्यंत आलो, महाराष्ट्राचा सुपरस्टार, झी मराठीचाच कार्यक्रम, त्याचा मुलांमधला विनर मी होतो आणि मुलींमधली विनर होती योगिनी। स्वागत करूयात ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचं। जोरदार टाळ्या सरांसाठी। आणि स्वागत करूयात आमचा लाडका मित्र मंगेश देसाईचं। आणि या तिघांचं नाटक आहे सोबतीने चालताना। आणि
स्वागत करूयात आता या मंचावरती ज्यांना खरं तर आपण नेहमीच घाबरतो, पण आज त्यांची इमेज काहीतरी वेगळीच होती. ते बाजीराव बनून आले होते आणि खरंच मराठी चित्रपटसृष्टीचे ते बाजीराव आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या अभिनयामुळे. मिलिंद शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि जोरदार टाळ्या पल्लवी वाघ यांच्यासाठी. नाटक आहे अबीर गुलाल. आणि स्वागत करूयात सगळ्यांना ऑल दी बेस्ट करण्यासाठी जो या मंचावरती आलेला आहे. खूप गाजलेलं नाटक, जे खरं तर नाटक मी जेव्हापासून पेपर वाचायला शिकलो ना तेव्हापासून मी त्याची जाहिरात बघतोय. खरंच आहे, सिरियसली किती वर्षानुवर्ष हे नाटक चालत आलंय. पण हे नाटक वेगळ्या स्वरूपात आता सगळ्यांच्या समोर आलंय. ऑल दी बेस्ट सगळ्यांनी बघितलं, पण हे ऑल दी बेस्ट 2 काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. मयुरेश पेमसाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येक नाटकाबद्दल जाणून घ्यायचंय. मी विनंती करणार आहे सगळ्यांना, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. तर मी सुरुवात करणार आहे प्रदीप काकांपासून. सोबतीने चालताना हे नाटक आहे. साधारण कथानक काय सर नाटकाचं? एक फार चांगलं वेल निटेड कुटुंब असं आहे की माझी मुलगी आहे, माझं जावई आहे आणि माझा छोटा नातू आहे. फार लाघवी नातू आहे. आणि ह्या चौघांचं एकमेकांशी असलेलं रिलेशनशिप हे जे या नाटकामध्ये दाखवलेलं आहे की जराशा कोणाच्या यांच्या दोघांच्या काही अपसेट झालेले असल्यामुळे त्या सगळ्या कुटुंबावर कसा परिणाम होतो ते फार बघण्यासारखं आहे. आणि मला वाटतं की ते नाटकाचे हाय पॉईंट्स आणि लो पॉईंट्स असे स्कोअर करत जातो एक एक, त्या दृष्टीने हे नाटक खूप चांगलं आहे. वा. आता येणार आहे मंगेश तुझ्याकडे. सोबतीने चालताना या नाटकामध्ये तुझी काय आहे व्यक्तिरेखा? ललित नाव आहे माझं त्या कॅरेक्टरचं. नवरा आणि बायको आहेत, दोघेही आपापल्या जागी करेक्ट आहेत, पण काही इशू असे घडतात की ज्या इशूमुळे ते ठरवतात की आपण वेगळं होऊया का. ते त्यांच्या लेवलवर ठरवतात, पण ते ठरवत असताना ते त्याच्या मुलाचा विचार नाही करत. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मुलगा यात सफर होणार आहे, तेव्हा ते असं ठरवतात की आता आपण एकत्र राहूया का. पण माझं म्हणणं असं आहे किंवा हे नाटक दाखवत असताना त्या प्रेक्षकांना पण आमचं सांगणं हेच आहे की हे तुम्हाला हा विचार करायला काय लागतो. जर सगळेच तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही एकत्र एका घरात राहता, तर हा वेगळं होण्याचा विचार काय येतो तुमच्या मनात. या नाटकामधलं सोल्युशन प्रत्येकाला माहिती आहे, फक्त ते सोल्युशन काय आहे ही जाणीव करून देण्याचं काम आम्ही सगळे मिळून करत आहोत. वा. या नाटकात योगिनी सुद्धा आहे. योगिनी चौक म्हणजे 4 नाटकं आणि योगिनी चौक नावाची हिरोईन. हे किती जुळलं बघा ना. तर योगिनी आल्यालाच उल्लेख केला की सुपरस्टारच्या वेळेला तू या मंचावरती होतीस, तेव्हा वाटलं होतं का की एकदा सेलिब्रिटी म्हणून याच मंचावरती परत याच स्टुडिओमध्ये येऊ? मला अक्षरशः पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी माहेरी आल्यासारखं वाटतंय. वा वा वा. मला तुला प्रश्न विचारायचा आहे निलेश या माध्यमातून की तूही या मंचावरून सुरुवात केलीस, तर तेव्हाचा निलेश आणि आत्ताचा निलेश तुझं काय मत आहे? तू म्हणालीस माहेरी आल्यासारखं वाटतं. मी तर घर जवळच आहे गेले 6 वर्ष इथे. आणि फरक एवढाच पडलाय की पहिल्यांदा हा जो स्टुडिओ होता, पहिल्यापासून इथेच काम करतोय, सगळे फू वगैरे सगळे इथेच. हा जो स्टुडिओ होता पहिल्यांदा जे वॉचमन काका होते ते रिस्पेक्ट द्यायचे, आता तेही देत नाही. हा फरक पडला. म्हणजे पूर्वी असं असायचे, अरे या शो मध्ये पण तुम्हीच आहात का सर, अरे फू परत तुम्हीच आहात का सर. आता असं होतं, चला तुम्हीच आहे ना मग चला. पण मला वाटतं प्रेम मिळालंय खूप सारं. आणि ज्या लोकांना या दिग्गजांना लांबून बघत होतो त्यांना जवळून भेटता येतं, याच्यापेक्षा मोठा आनंद काय असेल. योगिनी भूमिका काय आहे याच्यातली? मी अनुराधा नावाचं कॅरेक्टर करते. ही अशी स्त्री आहे जी सतत द्विधा मनस्थितीत अडकलेली आहे. घर, संसार की करिअर, मुलगा की नवरा. मुलासमोर दाखवायचं नाहीये की माझं त्याच्याशी काही खटकलंय, काही वाजलंय. त्याच्याशी छान छान वागत असताना मनातलं रागही लपत नाहीये, असं कॅरेक्टर आहे. खरं तर फेम हे सगळ्यांनाच अपेक्षित असतं, कारण त्यासाठी भुकेलेला असतो कलाकार. खरं तर या कार्यक्रमामुळे ते आम्हालाही मिळतं. त्याआधी मिळायचं, पण या कार्यक्रमामुळे ते जास्त मिळू लागलं. त्यातल्या त्यात आम्हा 7 जणांमध्ये भांडण असतं कोण जास्त फेमस. ते महाराष्ट्र दौऱ्यात आता बघायला मिळतं, कुणाला जास्त टाळ्या पडतात, कुणाला जास्त टाळ्या पडतात. लोक भेटायला येतात, अरे निलेश सावळे ना तुम्ही, भाऊ कदम नाही आले. असं वाटतं की आपण काय करतो मग. लक्षात तर राहतो भाऊ कदमच शेवटी सगळ्यांच्या. आणि खरंच भाऊ कदमची क्रेजच तेवढी झाली आता महाराष्ट्रामध्ये. तर प्रत्येकाची इच्छा आहे की भाऊ कदमला भेटायचंय. करेक्ट. तर आता आपण जाणार आहोत एका हॉस्पिटलमध्ये जिथे एक काका ॲडमिट आहेत आणि त्यांची इच्छा आहे की भाऊ कदमला भेटायचंय. बघूयात त्यांची इच्छा पूर्ण होते का.
तर हे आहे ते हॉस्पिटल, त्याचं नाव आहे इथमरा. इथमरा म्हणजे काय, तर लॉंग फॉर्म आहे त्याचा, इंदुबाई थत्ते महादेव राऊत हॉस्पिटल इथमरा. भेटूयात यातल्या नर्सना. जोरदार टाळ्या सागरिकाबाईंसाठी. मग काय झालं, मग तेच कधीपासून इथेच आहे तो. पेशंट आहे ना तो. आणि हे उद्या घेऊन जाणार आहे मी, मला चपात्या करायचे कळलं का. हॅलो, मी काय म्हणतो, हॉस्पिटल उघडं आहे काय? हो उघडे. मग त्याला कपडे घाला, ठेवा फोन. काय बोलणार यांना, मला बोलतात हे. ए हॅलो. हॅलो, हा, कुठे फोन लागलाय? हॉस्पिटलमध्ये. हा, मला तेच विचारायचं, आमच्याकडे एक पेशंट आहे. मग काय नाचू मी? नाही, त्याला पाठवायचं तिकडे. पत्ता सांगा जरा तुमच्या हॉस्पिटलचा. पत्ता? हा, आता कुठे आहात तुम्ही? मी आता बघा इथं आहे. अच्छा, हा, मग एक काम करा, तिथंच आहात ना. मग एक काम करा, जरा पुढे या. हा? तिकडे योगिनी चौक लागेल तुम्हाला. हा, हा, तिथून प्रदीप वेलणकर घ्या. काय काय? योगिनी चौकातून प्रदीप वेलणकर घ्या. अच्छा. आणि मयुरेश पेम बीच रोड लागेल, हा. तिकडून सरळ या. ओके, मयूर. 5व्या मिनिटाला आहे काही नाही. ओके, हा. ठेवा. पेशंट आला. पेशंट? अरे उठ आता, मला बसू दे. मला पेशंट व्हायचंय. अरे तुला पेशंट केला असता, पण तुझं पाठांतर होत नाही बाळा. किती जबाबदारी आम्ही घ्यायची, तुझी किती जबाबदारी घ्यायची. उठ. नाही मी नाही उठणार. उठ, नाही तर तुझी व्यक्तिरेखा बदलेल रे. उठ. काय 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 चाललंय? अरे काय चाललंय, काय कोण आहात तुम्ही? काय, एक मिनिट थांब ना. काय हवंय काय? आम्हाला गणपतीची वर्गणी देता. पावती पुस्तक आहे का? हे आणलंय, फाडून देऊ का? काही काय बोलताय? डॉक्टर पाहिजेत. डॉक्टर? हो, डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर ते टोल नाक्यावर आहेत. अरे, त्यांची गाडी टोल नाक्याला अडकली आहे. नाही, ते तिकडे कामाला आहेत. डॉक्टर टोल नाक्याला कामाला आहे? हो, रात्री तिकडे असतात, सकाळी इकडे येतात. काय सांगताय? हो. माझ्या हृदयाचा टोल चुकला आता. मग मला सांगा, रात्रीचं हे हॉस्पिटल कोण बघतं? हे काय, हे पेशंट आहेत ना. पेशंट बघतात. हो, काय आहे, रात्री इथे कोणीच नसतं ना. मी ट्यूबलाईट फॅन चोरीला गेले तर काय करायचं, म्हणून आम्ही यांना इथे ठेवतो. इथे ठेवता तुम्ही? अरे पण पेशंट कडे कोण बघतं? पेशंट कडे कोण कशाला बघायला पाहिजे, तेच माझ्याकडे बघतात. टुकुर. काय झालंय काय? मला बेड हवा. एक मिनिट, यांचं चेकआउट नाही झाले, त्यामुळे मिळणार नाही तुम्हाला बेड. चेकआउट? सॉरी, मी हॉटेलमध्ये होते ना आधी, त्यामुळे मला बेड हवा, बेड. सरक, मीच माझा बेड घेतो. नाही, असं नाही करू शकत नाही, तुम्ही. मी घेईन. हे बघा, ते कस्टमर आहेत आमचे. सरड्याला ऍडमिट का केलंय तुम्ही? अहो, तो सरडा नाहीये. हा सरडा नाहीये, सरडा चावलाय याला. सरडा चावलाय? हो. सरडा चावलेल्या. उठ. मला इमर्जन्सी आहे रे. उठ. मी नाही उठणार, मी पैसे भरले. काय मला सांगतात आहे काय, मग उठ. बेड माझा झाला. ऐसा नहीं करने का, पहिले पैसा भरो ना तुम. पैसे डॉक्टर पाहिजे. थांबा, येणार. अरे, ये इसका एक्स्ट्रा पैसा लगेगा, पहिले ही बोलता हूँ. अरे, यांचं डॉक्टर येते. अरे किती दिवस वापरते सिलेंडर रे, आता सबसिडी बंद झाली. चल पटकन. ओय,
अरे तू मेला नाही का अजून अबे घरी गेला ना का म्हटलं अजून माझ्या हाताला प्लास्टर आहे फ्रॅक्चर आहे हाताला माझ्या आता मग प्लास्टर बांधला ना काल तुझ्या हाताला डाव्या हाताला बांधलं उजव्या हाताला फ्रॅक्चर आहे मग हे काल का ना सांगितलं बांधताना भेटायला गुंगीत होता ना तुम्हाला पचत नाही गुंगी घेता कशाला बे एवढी ते मी नाही तू गुंगीत होता मीच होतो गुंगीत हा किती वाजता बांधलं प्लास्टर ते 8 वाजता तर सांगा संध्याकाळी 7 नंतर काही भरोसा नसते आपला तुम्हाला सजा लागलं नाही का रे? संध्याकाळी 7 नंतर कशा पडता रे तुम्ही 6 वाजेपर्यंत पडायचं ना हॉस्पिटलचे काही नियम आहेत की नाही हा चुकलं ते काय लेकरू लेकरू बाजूला 2 घंटे ऍडजस्ट करो रुको अजून काय डॉक्टर 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 मला बघा. तू काय ताजमहल आहे तुला बघायला हो डॉक्टर मी जाईन. हो हो मी पण जाईन ना 5 वाजता. हा डॉक्टर मी वर जाईन. नाही मला खाली जायचं आहे ते भाजी वगैरे आणायची आहे ना. भाजी अहो डॉक्टर माझ्याकडे बघा हो मला बघा. काय झालं काय झालं माझ्या पोटात दुखतंय. पोटात दुखतंय. एक मिनिट ऐकून घ्या हे स्किट काय आपल्याला ऑस्कारला पाठवायचं नाही एवढी ऍक्टिंग करू नको नॉर्मल मध्ये नॉर्मल मध्ये बोल डॉक्टर माझ्या पोटात दुखतंय डॉक्टर. हे कोण आहेत पण तुमच्यावर आले ते कळलेच नाही आम्हाला ते कापूस बाहेर आला डोक्यात मी बाप आहे, बाप याचा. हे माझे बाबा आहेत. एवढेच बाकीचे स्पेअर पार्ट कुठे यांचे औषध आणायला गेलेत. औषध आणायला कसे जातील डॉक्टर. हो डॉक्टर माझी शेवटची घटका भरत आली डॉक्टर. एक मिनिट तुझे डायलॉग पार्ट नाही का हेच करायचं असं तुझं काय त्याला स्क्रिप्ट द्या हे इथपर्यंत आलंय अरे तू स्वतः असू नको ते ठेवलेत हसायला मंगेश देसाई वगैरे ठेवलेले आहेत लोक तू असू नको बोल पटकन डॉक्टर माझी शेवटची घटका शेवटची काय माझी शेवटची घटका भरत आली आहे. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. अरे मी काय जेव्हा शेवटची इच्छा पूर्ण करायला असू नको तू असू नको रे डॉक्टर माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. मला जाण्याआधी एकदा भाऊक कदम यांना भेटायचंय. भाऊ कदम सेलिब्रिटी आहेत. कोण आहे तो सेलिब्रिटी फार मोठे सेलिब्रिटी आहेत. हा त्यांचा खूप मोठा फॅन आहे. मी भाऊ कदमला कॉन्टॅक्ट केलाय. ते येतो म्हणाले. ते फार मोठ्या म्हणायचे ते येतील बस करा तो. काहीही करू शकतात. अरे बापरे फॅन साठी काय करू शकता भाऊ कदम आले. त्याच्या आईला मी पैसे दिले मला काय अडवतात कळतं का काहीतरी. मारता काय मला मारायचं नाही. इकडे कोण आहे तू मी टीव्हीत काम करतो. कोणाच्या सिरियल मध्ये काम करतो. म्हणजे टीव्ही दुरुस्त वगैरे करता. आपले 2 टीव्ही खराब झाले दुरुस्त करून देऊ शकता तू काय खाताय तुम्ही. पान खातो खायचं तुला हे चांगलं नाही पान खाणं. मनुष्याला चांगलं नाही. काय करता तुम्ही. मी डॉक्टर आहे हे मी सांगत असतो लोकांना पान खाणं चांगलं नाही. तू कोण आहे कोण ते सांग पहिले.
मी ऍक्टर आहे. म्हणजे काय करतं काय ऍक्टर म्हणजे काय असतं काम काय असतं तुमचं? एक कॉमेडी सिरियल आहे चला हवा येऊ द्या त्यात काम करतो. म्हणजे कॉमेडी कोण करते? मी करतो. तुझा कॉमेडी करतो? नाही रे. तुला घेतलं त्यांनी? तिथं कॉन्फिडन्स लयच वाढला म्हणजे याचा अर्थ. काय करतो म्हणजे कॉमेडी साधारण कसं काय करतो तू? अभिनय करतो. अभियान तर आम्ही लय करतो. आमच्या आरोग्य सेवेचे इतके अभियान असतात आमच्याकडे तुम्हाला सांगतो. फार मोठे मोठे अभियान करतो आम्ही. हो ऍक्टिंग करतो. अभिनय. अभिनय? हा. मग काय असतं ते अभिनय म्हणजे पैसे बिसे किती भेटतात तुम्हाला? मिळतात. जेवण खाऊन 500-600 रुपये सुट्टे जेवण खाऊन? नाही जास्त मिळतात. 1000 रुपये? 1000. ते पेशंट आहेत काय? त्यांनाच भेटायला आलो. मला त्यांना भेटून त्याला मरते ते नेहमीच आहे. कॉमेडी असं कसं करणार? कॉमेडी करून दाखव आम्हाला. सांगितलं आता ऑपरेशन करा. कराल? अरे आता ऑपरेशन करतो. ए म्हाताराला गेले बेडवर. येतो त्यांना भाऊ आहे का? भाऊ नाही फॅन आहेत ते. फॅन म्हणजे तुम्ही असं येता पैसे बिसे घेऊन? नाही भेटायला त्यांना भेटायला आलोय. भेटायला आला? घे भेटून. म्हणजे काय कॉमेडी सिरियल नाव काय म्हटलं? चला हवा येऊ द्या. या घ्या भेटून घे. भाऊ तुम्ही आलात. हो आलो. एक मिनिट. सिरियलचं काय नाव काय म्हटलं? चला हवा येऊ द्या. आणि किती वाजता असते ते टीव्हीवर? रात्री 9:30ला. अरे बापरे इतक्या उशिरा? ऍडल्ट आहे काय? नाही तसलं काही नाही. आम्ही सोबत बघू शकता. कोणाच्या? स्वतःच्या. मला नाही आहे फॅमिली. मग एकट्या बघा. आता म्हणतो फॅमिली बरोबर. आता मला एकटं म्हणलं कसं मला भेटू की त्यांना काहीतरी बोलत त्यांना कुठे ते काय करत काय करताय ते पेशंट आहेत असं. काय कसं असं जास्त पैसे द्यायला ऍक्टिंग जास्त बघा ना काय होतंय. काय होत नाही नेहमीच. हा बोला हा काय? एक सेल्फी. मी करेन. माझी ऍक्टिंग करू नका. माझा डीपी ठेवा. अरे लाईट कमी आहे घरी दाखवतो. लेकरांना ओळखते तरी काय आपल्यात काय? एक मिनिट. हा हॅलो. ए मोठ्या आई या फोटो पाठवला. त्याला ओळखतं का? त्याला बघितलं का टीव्हीवर कधी? नाही काळा फोटो काढला नाही तोच काळा आहे. नाही म्हणते यार पोरं पण ओळखत नाही तुला. काय घे बोलून काय बोलत होते? हा बोला भाऊ हा तुम्ही आलात. हो तुम्ही माझ्यासाठी आलात. हो बरं वाटलं. तुम्ही आम्हाला इतका आनंद देता तुम्हाला सांगतो. थँक्यू. मी गरीब तुम्हाला काय देणार आहो. नाही थांबा भाऊ ऐकाय बघा. अहो मला काही नको आहे. अरे देव. बस हे घ्या. अहो नाही मला नको आहे. अहो मला नको आहे. तुम्ही खा. मी खातो. मला सोलून द्या. सोलून द्या. भाऊ मी म्हटलं होतं ना मेरे भाऊ आएंगे. हे साल काढून दिलं असतं पूर्ण तर बरं झालं असतं. देतो. सालावर कामाला ठेवलं तुम्हाला तो. हे काय तुम्हीच म्हणला ना साल काढून द्या.
जाता जाता मला हसवायला आला बघा माणूस. थँक्यू भाऊ. मॅडम मस्त आहे. काय 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 होतं? डॉक्टर काय त्याला स्क्रिप्ट द्यायला ते म्हणते तुम्ही जे काम करता ते तंबू बिंबू कुठं राहते? आता वाघ बिग नसतील ना तिकडे? तो तंबू नाही, सिरियल आहे ती. टीव्हीत बघतात लोक. तंबू काय तंबू? वाघ नसतो मग? नाही, वाघ बिग काय नाही. सर्कस आहे का ती? अरे तंबू पिक्चर चालतं तुमचे, सर्कस कमी चालत रे? घे त्याला घे मरून आलं हे काय बघा ना असं म्हणा. तुम्ही आला. हो आलो बाबा. तुम्ही माझ्यासाठी आलात. हो, मला बरं वाटलं. अहो गेले 2 दिवस तो काही खात पीत पण नाही, साधा ज्यूस पण पीत नाही. ज्यूस नको, ज्यूस नको. तुम्ही म्हणाल तो नक्की पिल. प्लीज ज्यूस माझा. डॉक्टर जरा मागे वळा. नको ज्यूस. हे घ्या घ्या ज्यूस नको. बाबा असं नाही बाबा. हे बघा अर्धा हे बघा तुमचं अर्ध दुःख मी घेतो बस. माझं अर्ध दुःख तुम्ही. हे अर्ध मी सुद्धा पितो. तुम्ही माझं अर्ध दुःख भाऊ, तुम्ही माझं अर्ध दुःख घ्या. माझं अर्ध दुःख भाऊ कदम घेणं. हा बाबा माझं अर्ध दुःख तुम्ही घ्या. अरे मला भाऊ तुम्ही माझं अर्ध दुःख घेणार. घ्या बाबा घ्या. चिअर्स. काय पापड वगैरे? पापड घ्या. सर मी हॉटेलमध्ये होती ना. हे सफरचंद. हे सफरचंद खाऊ घाला त्याला. नाही सफरचंद नको. सफरचंद नाही नको. बाबा हे बघा आता काय बोललो मी अर्ध दुःख वाटून घ्यायचं. माझं अर्ध दुःख तुम्ही घेतलं भाऊ. तुम्ही घ्या इकडे. ते तुमचं हे माझं. पण आज माझा शेवटचा दिवस. आज माझ्या सगळ्या गोष्टी अर्ध्या तुमच्या बरोबर वाटणार मी. चला इंजेक्शनची वेळ झाली. अर्ध इंजेक्शन त्यांना द्या. हो हे बघा असं नका करू. हो असं करू नका. हो, ऐका. तिला हो. मी नाही बघितलं. आता माझी पाळी आहे. हो चला. थांबा मी माझा घेतो. व्हेरी गुड. एक शेवटची इच्छा, ते प्रॉपर्टीचे पेपर आण. भाऊ तुम्ही आम्हा म्हाताऱ्यांसाठी देव आहात. मला लेकरू नाही, कोण नाही, पण दररोज संध्याकाळ झाली ना तुम्ही आमच्या घरी येता. आम्ही तुम्हा कलाकारांची दिवसभर वाट बघत असतो. पण संध्याकाळ झाली ना की एकदम घर भरल्यासारखं वाटतं. सगळे येतात ना घरी. तुम्ही सगळे माझ्यानंतर आमच्या घरात कुणी नाही. त्यामुळे माझं जे काही होतं आतापर्यंत, माझं जे जे काही होतं ते सगळं मी तुमच्या नावावर केलंय. भाऊ नाही म्हणू नका. नाही नाही भाऊ नाही. असं काही तुम्ही खूप पुण्याचं काम करता भाऊ. नाही म्हणू नका. मरता हे एवढं मात्र माझ्यासाठी करा. मी नाही घेऊ शकत. भाऊ प्लीज त्याच्यावरती अंगठा लावा. ऐका बाबा असं नाही करू शकत मी. मरणाऱ्याची इच्छा मारू नका. बाबा घ्या. हो बाबा ऐका. गेले
अरे हा बंद झाला काय? पेशंटचे पेपर दाखवा. या हे तुमच्या नावावर गेले? तुमचं नाव काय? भाऊ कदम. बरं. हेलो, हाँ मदन भाई, वो 5 करोड़ का कर्जा है ना पेशेंट का, वो भाऊ कदम भरेंगे. एक मिनिट थांबा. इकडं. हॅलो, कुशल बद्रिके का? हा बोलतोय. तुम्ही भाऊ कदमचे मित्र ना? हो हो. त्यांची शेवटची इच्छा आहे एकदा जाता जाता तुम्हाला भेटायचंय म्हणतात. आता येणार आहे मिलिंद शिंदे सरांकडे. पुढचं नाटक आहे अबीर गुलाल. सरांना विचारायचंय सर काय आहे नाटकामध्ये आणि काय कथानक आहे नाटकाचं? अप्पलपोटीची वृत्ती असते, सगळं मलाच मिळालं पाहिजे, सगळं मलाच, माझंच, माझ्या परवानगीशिवाय काही झालं नाही पाहिजे, अशा वृत्त्या सगळीकडे आहेत. मग ते कॉर्पोरेटमध्ये आहे, ते शासकीय कार्यालयात आहे, खाजगी ह्याच्यात आहे, राजकारणातही आहे. म्हटलं मग आपण ह्या राजकारणाच्या ह्याच्यावर हे नाटक बांधूया. त्यातून एक माणूस त्याला वाटतं की सगळं माझं पाहिजे आणि एक त्याला कोणतरी गावातली नवीन मुलगी त्याला टसल द्यायला उभे राहते. त्यानंतर तो इतका पेटतो, तो जखमी होतो तो वाघ आणि त्यानंतरची लढाई सुरू होते. तर ते हे नाटक आहे. जी अलीकडची गळे कापूस स्पर्धा आहे त्याच्यावर थोडंसं बोलणार आहे नाटक. पल्लवी वाघ तुमच्याकडे येणार आहे. या नाटकामध्ये तुम्ही आहात त्यांच्या सोबतीने. तर तुमची कशी आहे भूमिका? विद्या जाधव पाटील असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. मिलिंद दादाच्या अपोजिट मी उभी आहे. त्या गावातली ही जी मुलगी आहे जी आज उभं राहू पाहते. मिलिंद जसं म्हणालं हे वृत्तीचं नाटक आहे. म्हणजे राजकारण हे थोडंसं अधोरेखित होतं आहे याच्यामध्ये, थोडंसं म्हणजे तेच प्रॉमिनंटली होतं आहे. पण हे राजकारण नाही, हे आपल्या प्रत्येकाच्या घराघरात घडणारं, प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये येणारा हा अनुभव आहे. खरं तर हे नाटक माझ्यासाठी खूप मोठी ट्रीट आहे. वा. तर मंडळी आता आपण पाहणार आहोत सोबतीने चालताना या नाटकातला हा एक प्रसंग ज्यामध्ये नवरा आणि बायको एकमेकांपासून विभक्त झालेले आहेत आणि ही गोष्ट त्यांनी अजून आपल्या छोट्या मुलाला सांगितलेली नाहीये. त्याच्यापासून ती त्यांनी लपवून ठेवलेली आहे. हाच मुलगा जेव्हा त्या दोघांच्या समोर येतो तेव्हा काय घडतं ते पाहूया. अनु, आपण लोणावळ्याला जाऊया का? माझं फक्त अर्धा तासाचं काम आहे. आपण तिकडे राहूया ना. छान ओव्हरलुकिंग व्हॅली मला सूट दिलाय त्यांनी फेरीलँड रिसॉर्टला. रात्रभर तिकडेच राहूया. त्या दिवशी ना मी अर्ध्या तासासाठी जाते म्हटलं तर किती धुमाकूळ घातलं होतंस ना. आता स्वतः काय करतोयस? नाही म्हणजे आम्हाला काय स्टेपनी सारखं वापरणार का काय तू तुझ्यासोबत? नाही म्हणजे आता तुझं काम आहे म्हणून आम्ही यायचो तुझ्या सोयी. कॅन्सल कॅन्सल. कुठेही जायचं नाही. थांबूया इथेच. माथेरानला जाऊया? नको. महाबळेश्वरला कुठेतरी जाऊया? आता हा नंतर सुचलेला शहाणपणा. अरे नाही म्हणजे आता कुठेही गेलो तरी पडक्या चेहऱ्याने पडून राहणार तू जबरदस्तीने नेल्यासारखा. कमाल आहे. तुला काय अंतर्ज्ञानाने कळतं का पुढे काय घडणार आहे ते? हो, मागचा अनुभव असतो ना पाठीशी. अच्छा, मग माझ्याही पाठीशी आहे मागचा अनुभव. मला शब्दाच्या कात्रीत अडकवायचं आणि तो तुझा मित्र आला समोर की माझ्याबद्दल आपुलकी, प्रेम, आस्था दाखवायची. जे आपण पेरतो ना तेच उगवतो ललित. अच्छा, सर ऐकताय ना? शी इज डिफेंडिंग हर रिलेशनशिप. वडिलांसमोर, नवऱ्यासमोर. मला काही डिफेंड करायची गरज नाहीये. ही इज माय बिझनेस पार्टनर. ही वॉज, ही इज अँड ही ऑलवेज बी माय गुड फ्रेंड. आणि परिस्थितीनुसार स्टेटस एलिव्हेट करायचं. फ्रेंड टू बॉयफ्रेंड, मॅन फ्रेंड टू. इंटरव्हीन नाव. ललित, निखिल आणि अनुराधाच्या रिलेशनशिपमध्ये मला आजपर्यंत काहीही वावगं आढळलेलं नाही. हो, आणि त्याचं जर का स्टेटस एलिव्हेट करायचाच असेल ना तर तो करायचा की नाही हे मी ठरवणार आहे. ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन आहे. काय ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन आहे. तनु तुला किती वेळा सांगितलं आई बाबा बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं ना. जा तिकडे. हा, काय म्हणतेस तू? अप्पा, याला तुम्ही जरा आतमध्ये घेऊन जा. नाही नाही, मी बोलणारच आहे तुझ्याशी. बोल ना. ऑब्जेक्शन. तनु प्लीज,
मध्ये मध्ये येऊ नकोस, मध्ये मध्ये बोलू नकोस. प्लीज शांतपणे बस तिकडे. हा बोल. नाही आज काय तो सोक्षमोक्ष लावायला? अरे लाव ना. नाही, प्रत्येक वेळी तुझं टोमणे ना आता ऐकून घेणार नाहीये. तू टोमणे मारत नाहीस मला नेहमी आईवरून. तुझी आई आहेस रे तशी. अरे तुम्ही जरा शांत राहाल का? मी शांत बसणारच नाही सर, मी शांत बसणारच नाही आता. इतकी वर्ष शांत बसलो म्हणून माज आला हिला. ए तू परत हात खाली का? बाजूला रे. तू माझ्याच घरात मला माचालाय म्हणतोस? अरे काय चाललंय तुमचं हे? या लहान पोराचं देखत भांडताय? शुद्ध काय हरपली काय तुमची? थांबा तुम्ही जरा. काय बोल? तुम्ही जरा बाजूला बाप्पा. आज काय तो सोक्षमोक्ष लावायला? अरे बोल ना. अरे प्रत्येक वेळी नाही ऐकून घेणार आहे मी हे. काय आहे, यापूर्वी तुला सगळं विचारून करायचं ना, त्याची सवय झाली आहे. चल आता काय झालं, आता बायको स्वतंत्र झाली, स्वतःचे निर्णय स्वतः घेते. कसं रुचेल नाही या मायलेकरांना? अनु आई बद्दल बोलशील? एक मिनिट. नाही, तुमच्या भांडणामध्ये मध्यस्थी करायची नाहीये मला. तुम्हाला भांडायचं आहे ना, भांडा, मनसोक्त भांडा. तनू तू, अरे तू तिकडे काय करतोस? इकडे ये, माझ्या जवळ ये रे बाळा. तनू तनू, अरे तू तरी शाण्यासारखं वाग रे बाळा. आप्पा, शाण्यासारखं म्हणजे नक्की खोडासारखं ते सांगाल प्लीज. तर म्हणजे आता आपण पाहणार आहोत अबीर गुलाल या नाटकातला एक प्रसंग, ज्यामध्ये वर्षानुवर्ष सत्ता उपभोगणारा एक सत्ता पिपासू आमदार नव्यानं आमदार होऊ इच्छिणाऱ्या एका प्रामाणिक महिलेच्या आड येतो. बघूयात तेव्हा काय घडतं. हॅलो, हा बोल प्रभाकर. हा राम राम. संभा पाटील, मी करते तुला फोन. स्त्री शक्तीचा विजय असो. म्हणजे वर्षानुवर्षाच्या जोखडातून स्त्री आज मुक्त झाली. ती आता मोकळा श्वास घेऊ लागली आणि झाशीची राणी अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, मार्गारेटा थॅचर यांचा वारसा पुढे नेत पुरुष प्रधान संस्कृतीचं जोखड झुगारून परिवर्तनाचा लढा द्यायला सज्ज झाली. म्हणून तुमचं त्रिवार 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 अभिनंदन ताई. हे बघा संभाजीराव, ही पद्धत नव्हे. अभिनंदन करायच्या पद्धतीचं असं काय पुस्तक नाही व बाजारात की असंच अभिनंदन करा तसंच अभिनंदन करा. आणि काय बोललो काय आम्ही? काय बोललो का? तुम्ही तुमच्या मुलाखतीत जे तोंड वर करून बोललात त्याच्यावर आम्ही असं म्हणलं की बा अभिनंदन तुमचं, त्रिवार त्रिवार तुमचं, त्रिवार अभिनंदन. पक्षाच्या महिला आरक्षण धोरणाचा मस्त फायदा घेतला तुम्ही, पण आपण लोकांनी असं आरक्षण फेराक्षणाचा फायदा घेऊ नये, आपल्या हिमतीवर लढावं. त्याच्या आता मी स्त्री आहे, यात माझा काही दोष आहे का? बघा, तुम्हाला स्त्री होता येत असेल, तुमच्या लक्षात तिकीट मिळत नाही म्हणून माणसाने उद्विग्न होऊ नये. आता तुमच्यासारख्या राजकारणी घराण्याला हे मी सांगण्याची गरज आहे की राजकारणात चढ उतारे चालूच असतात, पण ज्यांना कायम आपलंच चांगलं व्हावं असं वाटत असतं, अशा माणसांना काय कळणार आहेत ही राजकारणातली गणितं? म्हणजे आता ही राजकारणातली गणितं आम्हालाच कळत नाही. हे मस्त बोललात तुम्ही, एकदम मस्त बोललात तुम्ही. म्हणजे 1.5-2 दिवसात बरंच शिकलात तुम्ही आणि शिकवायला पण लागलात. पण विद्याताई पाटील मॅडम, हो ताई, अक्का, बाई, काको, तुम्हाला तिकीट मिळालं किंवा जाहीर होणार आहे की तुम्हाला घरी आणून देणार आहेत याचा अर्थ अजिबात असा होत नाही की तुम्ही निवडून आले म्हणून. इतकं ज्ञान तर मला आहे. ऐका ना, अहो सारखं सारखं ते राज्यशास्त्रातल्या पुस्तकातले दाखले द्यायची गरज नाही, तेवढी अक्कल तर आम्हाला बी आहे ना. पण बघा ना, हे इंदिरा गांधी, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, मार्गारेटा थॅचर ह्यांचे नावं घेऊन तुम्ही निवडून नाही येऊ शकत. म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो मी त्याला, पण तुम्ही जे बोलता ते इलेक्टिव्ह मेरिट नाही बरं का. ते काय इलेक्टिव्ह मेरिट आहे आणि काय नाही मला चांगलं माहिती आहे. घ्यायचं असेल तर चहा घ्या, अन्यथा घ्यायचं असेल तर चहा घ्या, अन्यथा निघा. म्हणजे निवडून यायच्या आधीच सामान्य नागरिकाला अशी वागणूक नाही. मग आता काही गोष्टी मी तुमच्या निदर्शनास आणून देऊच इच्छितो. म्हणजे बघा, इथला साखर कारखाना आमचा, इथला दूध संघ आमचा, बाजार समिती आमची, झेडपी आमचे, आणि या सगळ्या आस्थापनातले जे कामगार कर्मचारी ते आमचे कामगार कर्मचारी कमी, आमचे कार्यकर्ते जास्त, निमित्तानं ते आमचे मतदार पण आहेत. आता काय तुमचे काय जाणकार पत्रकार मित्र असतील त्यांना कळेल ह्यातून मला काय म्हणायचंय, म्हणजे मला काय सुचवायचंय, म्हणजे मला कोणाला घाबरवायचं नाही. चालते व्हा, ताबडतोब चालते व्हा. मी राहिले दूर घर माझे नावाचं एक नाटक केलं होतं. वामन केंद्रेंनी डिरेक्ट केलं होतं आणि शफात खानांचं ते स्क्रिप्ट होतं. या नाटकामध्ये तसं मला करण्यासारखं काहीच नव्हतं, फक्त एक मोनोलॉग होता. पण जे 75 प्रयोग झाले त्या 75 प्रयोगामध्येही
या मोनोलॉगला 75 प्रयोगात 75 वेळा टाळ्या पडल्या, त्यामुळे तो माझ्या भयंकर लक्षात राहिलेला आणि तो माझ्या खूप जवळचा असा तो मोनोलॉग आहे. शाळेमध्ये सर आम्हाला शिवाजी महाराजांचा धडा शिकवायचे. मला फार आश्चर्य वाटायचं त्यांना की एक माणूस एवढं सगळं करतो, एका माणसाच्या मागे एवढी माणसं उभी राहतात. हर पल हर दम मैं शिवाजी महाराज के बारे में सोचता था. मजली छुट्टी होती थी, हम सब दोस्त मजले छुट्टी में युद्ध का खेल खेला करते थे. अशोक, रवि, बंटी, बबलू और मैं जावेद. बहुत मजा आती थी तन्नो, बहुत मजा आती थी. हा युद्धाचा खेळ रंगात यायचा आणि एक गोष्ट माझ्या लक्षात यायची की हरदम मेरे दोस्त सिर्फ शिवाजी महाराज बन रहे हैं और मैं हरदम अफजल खान या शाहिस्ते खान बन रहा हूं. ये क्यों? मला सुद्धा कधीतरी शिवाजी महाराज होऊन त्या शाहिस्ते खानाची बोट छाटायची होती, अफजल खानाचा वाद करायचा होता. तर मंडळी, आजच्या भागामध्ये अबीर गुलाल, सोबतीने चालताना, ऑल दी बेस्ट 2 आणि ग्रेसफुल या नाटकातले आपले आवडते कलाकार या मंचावरती आलेले आहेत. पण या गप्पा एका भागामध्ये, एका अंकामध्ये संपणारा नाहीयेत. तेव्हा या सगळ्यांना मी विनंती करणार आहे, तुम्ही उद्या सुद्धा आमच्याबरोबर प्लीज राहा. यांच्यासोबत आपण भेटूयात उद्याच्या भागात आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.